आयफील न्यूजमध्ये आपलं स्वागत। नमस्कार मित्रांनो, आज आपण कन्व्हेन्स डीड किंवा डीम कन्व्हेन्स बद्दल बोलणार आहोत। अतिशय महत्त्वाचा विषय। शेकडो व्हिडिओज तुम्हाला युट्यूबवर मिळतील। कन्व्हेन्स डीड काय, कन्व्हेन्स डीड म्हणजे काय, कन्व्हेन्स डीड कसं करायचं, कन्व्हेन्स डीडसाठी काय काय कागदपत्र लागतात, कशा पद्धतीने तुम्ही करून घेऊ शकता, त्या अनेक गोष्टी आहेत। फक्त मी त्यातल्या काही महत्त्वाच्या गोष्टी सांगेन आणि कन्व्हेन्स डीड करताना ज्या काही अडचणींना सोसायट्यांना समोर जावं लागतं याबद्दल मी थोडक्यात या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याशी संवाद साधतो। कल्याण डोंबिवलीमधील अनेक इमारती आहेत, ज्या इमारती आता जुन्या झालेल्या आहेत, त्यांच्या सोसायट्या सुद्धा झालेल्या नाहीयेत। सोसायटी करून घेताना त्यांना अनेक अडचणी येतात। म्हणजे आम्ही अनेक सोसायट्यांना मदतही करतो। सोसायटी रजिस्टर्ड करून घेण्यासाठी आम्ही संपूर्ण ती प्रक्रिया त्यांना समजावून सांगतो, त्यांना सहकार्य करतो आणि सोसायटी सुद्धा रजिस्टर्ड करून देतो। आणि हे करून देत असताना येणाऱ्या तांत्रिक अडचणी सुद्धा अनेक असतात, कागदोपत्री अडचणी असतात आणि याच्यामुळे त्यांच्या सोसायटी रजिस्ट्रेशन ही प्रक्रिया खूप रखडली जाते आणि होत पण नाही। अशा अनेक बाबी आमच्या समोर येत असतात। मित्रांनो, कल्याण डोंबिवलीमध्ये अनेक जुन्या इमारती आहेत, आज त्या धोकादायक ठरवल्या जात आहेत। अनेक सोसायट्यांना नोटीस हल्ली महानगरपालिका देते आणि त्यामुळे आज ना उद्या त्या धोकादायक ठरतील, त्या डिमॉलिश कराव्या लागतील। महापालिका डिमॉलिश करेल आणि त्याच्या ज्या जमिनी आहेत त्या जमिनी पुन्हा जागा मालकाच्या नावावरती त्या स्टँड होणार आहे। ही सगळी परिस्थिती गंभीर आहे। येणाऱ्या काळामध्ये त्या इमारतींमध्ये राहणाऱ्या सोसायटी सदस्यांच्या जीवन मरणाचा आणि त्यांच्या शेल्टरचा, त्यांच्या ज्या घराचा जो प्रश्न आहे तो तसाच पेंडिंग राहू शकतो, असा तो विषय आहे। म्हणून ह्या विषयावरती आपण बोलतोय। कन्व्हेन्स डीड हे खरं तर जागा मालक किंवा विकासकांनी संगनमताने करून दिलं पाहिजे। सोसायटीच्या नावे ही जमीन हस्तांतरित केली पाहिजे। परंतु अनेकदा आपण बघतो की सोसायटीचे जमिनीचे मालक हे सोसायटीच्या नावे सातबारा करून देण्यास इच्छुक नसतात, उदासीन असतात आणि विकासक सुद्धा याच्याकडे दुर्लक्ष करतात, जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात। त्यांनी एकदा फ्लॅट विकला, पैसे घेतले, नफा कमावला आणि ते त्यातून बाहेर पडतात। ह्या सगळ्या परिस्थितीवर मात करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने प्रथम 2008 साली ही डीम कन्व्हेन्सची प्रक्रिया आणि संकल्पना आपल्या समोर आणली आणि अतिशय महत्वाची होती ती प्रक्रिया, अतिशय महत्वाची पण आहे। आणि जेणेकरून तुम्ही या प्रक्रियेच्या माध्यमातून तुम्ही तुमची सोसायटीच्या नावे तुमचा सातबारा करून घेऊ शकता। आणि टप्पे पण अगदी 4 टप्प्यामध्ये तुम्हाला या सगळ्या अर्जपाटे करून तुम्हाला ही सोसायटी रजिस्टर्ड केल्यानंतर 4 महिन्याच्या नंतर तुम्हाला डीम कन्व्हेन्ससाठी जाता येतं। डीम कन्व्हेन्समध्ये तुम्हाला नमुना क्रमांक 7चा फॉर्म भरायचा असतो, त्याबरोबर जे काही महत्वाचे डॉक्युमेंट्स असतात ते डॉक्युमेंट्स तुम्हाला लावायचे असतात, कागदपत्र तुम्हाला लावायचे असतात, आर्किटेक्चरचं सर्टिफिकेट असतं, तुमच्या सगळ्यांचे इंडेक्स 2 किंवा तुमचे खरेदीच्या संदर्भातले महत्वाचे पेपर असतात ते तुम्हाला द्यायचे असतात। या सगळ्या गोष्टी तुम्ही दिल्या की तुमचं 4 टप्प्यामध्ये, म्हणजे पहिला टप्पा असतो डीडीआर कडे तुम्हाला दुय्यम निबंधक, तुमचं जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे जायचं, सोसायटी त्यांच्याकडे, आणि तिथे जाऊन डीडीआर कडे तुम्हाला ऑर्डर घ्यायची असते। तिथे 5-6 हिअरिंग होतात, 5-6 हिअरिंग नंतर तुमची ऑर्डर होते डीम कन्व्हेन्सची। डीम कन्व्हेन्स झाल्यानंतर तुम्हाला जसं एफएसआय काही शिल्लक असेल ॲज पर तुमच्या आर्किटेक्चर सर्टिफिकेट, तर तुम्हाला तो सगळा प्रस्ताव ॲडज्युडिकेशनसाठी कलेक्टर ऑफ स्टॅम्प यांच्याकडे घेऊन जावं लागतो। तिथे अभिनिर्णय होतो स्टॅम्पच्या संदर्भात। तुम्हाला काही जर शिल्लक असेल एफएसआय तर त्याच्यावरचा जो काही शिल्लक येणारा स्टॅम्प ड्युटी असेल, जी काही स्टॅम्प ड्युटी असेल ती तुम्हाला कळवली जाते आणि त्यानंतर तुमचं रजिस्ट्रेशन होतं। ते डॉक्युमेंट तुमचं सोसायटी आणि डीडीआर चे निबंधक यांच्या सहीने हे तुमच्या दुय्यम निबंधक नोंदणी जे कार्यालय असतं तुमच्या विभागामध्ये, तिथे तुम्ही जाऊन ते रजिस्टर करू शकता। ही झाली तुमची तिसरा टप्पा रजिस्ट्रेशनचा। आणि 4था टप्पा जो असतो ते रजिस्टर झालेले डॉक्युमेंट ते घेऊन, अर्ज घेऊन तुम्हाला तुमच्या तलाठी कार्यालयात जाऊन, तहसील कार्यालयात अर्ज सबमिट करायचा असतो आणि एक ती प्रक्रिया असते 15-20 दिवसाची। त्यानंतर ते तुमचं सातबारा तुमच्या नावे होतं। इतकी सोपी प्रक्रिया असते। यामुळे अनेक एजंटचा सुळसुळाट या डीम कन्व्हेन्स करून देण्यासाठी आपल्या कल्याण डोंबिवलीमध्ये आहे, त्यात काही दुमत नाही। अनेक कोणत्याही कायद्याचं ज्ञान नसलेले सुद्धा लोक डीम कन्व्हेन्सचा प्रस्ताव हा डीडीआर कडे सबमिट करू शकतात आणि हे 4 टप्पे पार पाडून तुमचं कन्व्हेन्स डीड करून देऊ शकतात। परंतु मित्रांनो, यामध्ये सगळ्यात महत्वाची जी अडचण हल्ली लोकांच्या समोर येते, सोसायट्यांसमोर येते, ती मी तुमच्या समोर शेअर करतोय। अनेकदा एखादा सातबारा असतो जो डीम कन्व्हेन्सच्या माध्यमातून आम्ही तो आमच्या नावे करून घेतो, पण निश्चित तो सातबाऱ्यावरतीच आपली इमारत आहे की नाही हे बघणं फार महत्वाचं असतं। आणि त्यासाठी डीम कन्व्हेन्स सुरुवातीलाच तुम्हाला आर्किटेक्चरचं सर्टिफिकेट घेताना तुम्हाला त्याचा सर्वे करून घेणं अतिशय महत्वाचं असतं। किमान खाजगी सर्वे करून तुमची इमारत नक्की त्याच प्लॉटवर आहे की नाही, त्याच सातबाऱ्यामध्ये आहे की नाही आणि त्या सातबाऱ्यामध्ये अजून किती सोसायटी आहे
किंवा अजून किती इमारती आहेत, किती स्ट्रक्चर्स आहेत, याचं सगळं बघणं अतिशय महत्वाचं असतं. अन्यथा पुढे जाऊन त्याची अडचण निर्माण होते आणि मग मात्र तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये रिडेव्हलपमेंटच्या वेळेस तुमचा जरी सातबारा झाला तरी हे क्लिअर होत नाही आणि मोठे प्रश्न सोसायटी समोर उभे राहतात. अनेक सोसायट्यांच्या आम्ही आता या सगळ्या गोष्टी बघतोय. एक आमच्याकडे गणेश उद्यान सोसायटी आहे. ती गणेश उद्यान सोसायटी आणि तिच्या समोर असलेली अजून एक सोसायटी होती. एकाच बिल्डरने बांधली, एकाच जागा मालकाच्या जागेमध्ये, एकाच सातबाऱ्यामध्ये. परंतु बिल्डरने कन्व्हेन्स डीड रोड साईडच्या इमारतीचं करून दिलं आणि मागच्या इमारतीचं करून दिलं नाही. बरं, ते करून न देताना या इमारतीला रिडेव्हलपमेंटला पण दिली. ही इमारत डिमॉलिश पण केली. डिमॉलिश केल्यानंतर लक्षात आलं मागच्या सोसायटीच्या की आमच्या जागेचं कन्व्हेन्स पण यांच्यामध्ये आहे आणि आता ती अडचण निर्माण झाली. मग ते कोर्ट कचेरी, टाउन प्लॅनिंग मध्ये जाऊन अर्ज देणं वगैरे या सगळ्या गोष्टी आता सुरू झालेल्या आहेत. तर येणाऱ्या काळामध्ये म्हणजे ती इमारत पाडली रिडेव्हलपमेंटसाठी, ते लोक तर बेघर झाले, ते लोक तर भाड्याने राहत आहेत. बिल्डर जर भाडं देत असेल तर नशीब, नाही दिलं त्याने थकवलं तर मग हा अडचणीचा मुद्दा मोठा आहे, लोकांच्या घराचा प्रश्न आहे. म्हणून हे मुद्दे मी तुम्हाला महत्वाचे सांगतोय. ज्या वेळेस तुम्ही कन्व्हेन्स डीडची प्रक्रिया कराल कुठल्याही एजंटला द्या, परंतु त्या एजंटच्या मागे लागा की आर्किटेक्चर सर्टिफिकेट घेताना त्याच्या आधी सर्वे करून घ्या. तुमच्या सातबाऱ्याचं एकूण क्षेत्र बघा, क्षेत्र मॅच होतंय की नाही बघा, तुम्ही त्या क्षेत्रामध्ये बरोबर आहात की नाही ते बघा, तुमची इमारत तिथेच आहे की नाही, त्याच क्षेत्रामध्ये आहे की नाही हे बघायचं, तपासण्याचं काम सुद्धा तुमचं आहे. अन्यथा पुढे जाऊन अडकण्याची शक्यता आहे. म्हणून ह्या सगळ्या गोष्टीवरती मात करा आणि कन्व्हेन्स डीडची प्रक्रिया करताना तुम्हाला काहीही अडचण आली तुम्ही आमच्याशी संपर्क साधा. आम्ही तुम्हाला संपूर्ण गायडन्स देऊ, मदत देऊ आणि कल्याण पूर्वेतील कोणत्याही सोसायटीला आम्ही विनामूल्य या संदर्भात मदत करू आणि त्यांना आम्ही पूर्णपणे सहकार्य करू. कन्व्हेन्स डीड करताना काय काय प्रक्रिया पार पडली पाहिजे, सर्वे कसा करून घेतला पाहिजे, त्यानंतर आर्किटेक्चरचं सर्टिफिकेट कशा पद्धतीचं घेतलं पाहिजे, त्याचा एक विशिष्ट फॉर्मॅट असतो. त्या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला आर्किटेक्चर सर्टिफिकेट घेतलं पाहिजे. अगदी एखादा एजंट एकदम कमी जास्त पैसे देऊन कुठल्या तरी आर्किटेक्ट कडून सर्टिफिकेट घेतो आणि सर्वे पण करत नाहीत आणि शहानिशा करत नाहीत आणि त्यानंतर येणाऱ्या अडचणी मोठ्या असतात. त्यामुळे आपण कुणालाही कन्व्हेन्स डीड करायला द्या, त्याच्यामध्ये कन्व्हेन्स डीडचे काम करत असणाऱ्या व्यक्तीकडे महसूल विभागाचा तज्ज्ञ व्यक्ती आहे की नाही, आर्किटेक्चर तज्ज्ञ आहे की नाही, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही लक्षात घेतल्या पाहिजे. म्हणून हा छोट्याशा व्हिडिओतून मी हा प्रयत्न केलाय की पुढे येणाऱ्या अडचणी तुमच्या येऊ नये. दुसरी एक महत्वाची गोष्ट सांगतो, अनेक सोसायट्या झाल्यात बिल्डर काही कन्व्हेन्स डीड करून देत नाही आणि त्याची अजूनही त्याचा प्लॉट तिथे शिल्लक असतो आणि त्याच प्लॉटला धरून तो किंवा त्याच इमारतीवर काही पार्ट बांधण्यासाठी तो पुन्हा नव्याने जाऊन सुधारित आराखडा दाखल करतो टाउन प्लॅनिंग मध्ये आणि ते करून घेतो. परंतु मित्रांनो, या संदर्भात तुम्ही फ्लॅट ओनरच नाही, सोसायटी असो नसो, एकत्रितपणे टाउन प्लॅनिंग मध्ये संबंधित टाउन प्लॅनिंग विभागाला पत्र दिलं पाहिजे, अर्ज दिला पाहिजे की सुधारित या संदर्भात प्लॉटवर आम्ही आहोत, या सातबाऱ्यामध्ये आम्ही आहोत आणि या संदर्भातल्या त्याच्यामध्ये जर कुठल्याही पद्धतीचं सुधारित आराखडा, नवीन बांधकामाचा आराखडा बिल्डरने जर तो दिला तर आमच्या परवानगीशिवाय तो मंजूर करू नये. कारण आम्ही त्या ठिकाणी फ्लॅट घेतलेले आहेत, सदनिका घेतलेल्या आहेत, त्यामुळे त्या जागेमध्ये आमचे अधिकार क्रिएट झालेले आहेत. या गोष्टी तुम्ही टाउन प्लॅनिंगच्या निदर्शनास आणून देऊन या गोष्टी तुम्ही त्यांना कळवल्या पाहिजेत. आणि हे मोफा कायद्याअंतर्गत 7 नियम क्रमांक 7 नुसार फार महत्वाचा विषय आहे आणि यानुसार तुमची मंजुरी घेणं फार महत्वाचं आहे. परंतु अनेकदा बिल्डर हे तुमच्या मंजुरीकडे कानाडोळा करतात आणि परस्पर ते तुमच्याच त्या प्लॉटमध्ये काहीतरी वेगळं बांधकाम करतात किंवा त्याच्यावर बांधकाम करण्यासाठी सुधारित आराखडा दाखल करतात. तर मित्रांनो, या सगळी काळजी घ्या. अनेक सोसायट्यांना या अडचणी येत आहेत. तुम्हाला कोणतीही अडचण आली आमच्या कार्यालयाशी संपर्क साधा. आम्ही कल्याण पूर्वेतील सर्व सोसायट्यांना सोसायटी कशी तयार करायची, तिची प्रक्रिया काय, त्यानंतर डीम कन्व्हेन्स कसं करायचं, डीम कन्व्हेन्ससाठी असलेले सगळे टप्पे कशा पद्धतीने तुम्ही पार पाडायचे याबद्दल विनामूल्य मार्गदर्शन आम्ही देणार आहोत आणि देत आहोत. धन्यवाद.